ठाकरे बंधू एक येण्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. आम्ही लोकांशीच बोलून घेऊया आणि त्यांचं मत काय आहे, त्यांचा विचार काय आहे याबद्दल हे जाणून घेऊया. ठाकरे बंधू एक येणार अशी चर्चा परत सुरू झालेली आहे. महाराष्ट्राचा मन काय आहे, लोकांचा काय भाव आहे? अत्यंत गरजेचं आहे. दोन्ही भाऊ एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही आहे. गेली 8-10 वर्ष आपण पाहतोय मराठी माणसाला फार मागे टाकलं जातं आहे, त्याच्यावरती नाना प्रकारचे आरोप होतात. म्हणून अत्यंत गरजेचं आहे की दोन्ही भाऊ एकत्र आलं तर जसे बाळासाहेबांच्या टायमाला जी शिवसेना होती आणि मराठी माणूस एकवटला होता त्याच पद्धतीने पुन्हा ही महाराष्ट्र आणि मुंबई एकत्र होती आणि मराठी माणूस फार पुढे जाईल. तुम्हाला काय वाटतं? दोघांच्या मध्ये खूपच मतभेद होते. बऱ्याचदा अशी चर्चा आली, शिवसेना भवन समोर बऱ्याचदा पोस्टर लावण्यात आले, दोघांना एक असं दाखवण्यात आलं, तरी देखील काही झालं नाही. आता दोघांच्या बोलण्यामध्ये असं दिसून येत आहे की ते विसरण्यासाठी तयार आहे महाराष्ट्राच्या हितासाठी. आपली भावना काय? खरंच या दोघांनी या आधीच खरं तर एकत्र यायला हवं होतं. अनेक जण त्यासाठी प्रयत्न करत होते, पण देर आहे दुरुस्त आहे. आत्ताही कुठेही वेळ गेलेली नाही. दोघांचा जो मूळ अजेंडा आहे तो मराठीसाठीच आहे, मराठीच्या रक्षणासाठी आहे, मराठीच्या विकासासाठी आहे. त्यामुळे माझी इच्छा अशी असेल की या दोघांनी लवकरात लवकर एकत्र येऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी आता निवडणूक होते त्याच्यामध्ये या दोघांचे युतीने जे नगरसेवक निवडून येतील ते मुंबईच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी कामं करतील, मराठीच्या विकासासाठी कामं करतील. त्यामुळे माझ्या त्यांना दोघांनाही हार्दिक शुभेच्छा आहेत. तुमच्यामध्ये जी काही कटुता असेल, राजकारणातली असेल, कौटुंबिक असेल किंवा अन्य काही कटुता असेल, गैरसमज असेल, ते या दोघांनी लवकरात लवकर मतभेद विसरून लोकांनी लवकरात लवकर एकत्र यावं ही संपूर्ण मराठी जनांची इच्छा आहे. तुम्हाला या ठिकाणी असा कोणताही मराठी आढळणार नाही की जो या युतीचं समर्थन करणार नाही. तर माझं संपूर्ण 100% समर्थन दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाला आहे. ज्या प्रकारे यांनी सांगितलं की दोन्ही सोबत आले तर BMC निवडणुकीत जे नगरसेवक निवडून येतील ते मराठी हितासाठी काम करणार आहे, तर काय ह्या ज्या प्रकारच्या परत चर्चा उडाल्या आहेत ते निवडणुकीसाठी आहे का? किरणजींनी बोलल्याप्रमाणे हे खरं आहे की नगरसेवकांचा जर आकडा आपल्याला वाढवायचा असेल, आत्ताच्या राजकारणाप्रमाणे आपण बघत आहे किती घाणेरडं राजकारण चालू आहे. जर आपल्या नगरसेवकांचा आकडा वाढवण्यासाठी किंवा महाराष्ट्रावरती आपल्याला काही पब्लिकचं चांगलं हेतू आणि काय करण्यासाठी ह्या दोघा भावांना एकत्र यावंच लागेल आणि येतील. आणि मलाही शुभेच्छा आहेत माझ्यातर्फे. तुमची भावना काय आहे याबद्दल? माझी भावना एकच आहे की दोन्ही भाऊ एकत्र आलात तर इकडे एक ह्युमिनिटी अशी पॉवर होईल आणि या येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे आपल्याला आता असं बोलायला मला जमत नाही की एक आता त्या साहेबांनी सांगितलं, गावडे साहेबांनी, आपल्या मामुनकर साहेबांनी आणि राजू साहेबांनी, मी ते जे काय आहे ते मी त्यांच्या शुभेच्छा देतो. आणि जसं की इकडे जे ह्या इलेक्शनला आपल्याला जे मतं भेटतील त्याच्यामध्ये भावना अशी आहे की दोन्ही सोबत यावा आणि इकडे एक ह्युमिनिटी पॉवर अशी होईल की इकडे दोन्ही म्हणजे पॉवरफुल युती होईल, एकत्र येत आहेत. ओके, पॉवरफुल युती होणार असं लोकांचं मत आहे. साहेब, मी तुम्हाला विचारतोय की आपण युथ आहात, मला सांगा की 2 ठाकरे सोबत येणार यावर तुमचं काय मत आहे? आत्ता कसं झालंय, ते 2 ठाकरे बंधू अलग आहेत, त्याप्रकारे आपला मराठी मतदार पण अलग झालेला आहे. खरं तर ते भाऊ नाही, आपला महाराष्ट्र वेगळा झाला आहे. त्यामुळे त्या दोघांचं एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या मराठी अस्मितेसाठी. पण BJPमध्ये, काँग्रेसमध्ये, इतर पक्षांमध्ये देखील मराठी लोक आहेत. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री मराठी आहेत, एकनाथ शिंदे मराठी आहेत, तर ते मराठी वेगळे आणि हे मराठी वेगळे, असा म्हणजे भावना काय? बाळासाहेबांनी जो मराठीसाठी आणि हिंदुत्वाचा लढा सुरू केला आहे, त्यांच्या छत्रछायेखाली वाढलेले हे दोघे भाऊ आहेत. त्यामुळे सगळ्यात जास्त विश्वास जर कोणावर असेल तर या 2 भावावरती आहे, आपल्या मराठी माणसांचा. अच्छा, मग ते एक आल्यावर काय होणार? ते एक आले तर नक्कीच महाराष्ट्रात आपली सत्ता येईल, म्हणजे आपल्या या ठाकरे बंधूंची सत्ता येईल. आणि जे आमचं स्वप्न आहे मराठी अस्तित्व वाढवण्याची किंवा ही अस्मिता टिकवण्यासाठी, ते कुठेतरी आमचं पूर्ण होईल. साहेब, निवडणुकीच्या काळात दोघांनी एकमेकांवर खूप टिप्पणी केली होती. हे सगळं विसरून एक येणं शक्य आहे का? नक्कीच. ते राजकारण असतं, ते निवडणुका असतात. परंतु आता जर दोघांनी विचार केला आहे की जे चित्र आहे ते मराठी लोकांच्या फार विरोधात केलेलं आहे आणि कुठेतरी हे थांबलं पाहिजे. बाळासाहेबांचं, आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं मराठी माणसाचं
हे कुठेतरी विस्कळीत होते असं दोघांनाही वाटलंय आणि मग दोघांचा निर्णय घेतलाय तर महाराष्ट्रातली जनता आणि मुंबईची जनता त्यांचं खरोखर स्वागत करेल. शेवटचा प्रश्न मी विचारतो तुम्हाला की उद्धव साहेबांनी सांगितलंय की बीजेपी म्हणजे आजची जी बीजेपी आहे त्यांनी संजय राऊतांनी देखील सांगितलं की त्यांनी शिवसेनेला तोडला, बाळासाहेबांची शिवसेनेला तोडला, त्याचा एक तुकडा एकनाथ शिंदेला दिला आहे, त्याच्यावर तो जगतोय. माझे आणि महाराष्ट्राचे जे दुश्मन आहेत त्यांना जर तुम्ही सोडत असाल तेव्हाच आम्ही बोलू. ही पण खरी गोष्ट आहे. ठाकरेसाठी शक्य होणार का? हो, नक्कीच. जर आपल्या सर्वांना एकत्र यायचं असेल राजसाहेबांना आणि उद्धव साहेबांना, तर मागे जे झालेलं आहे ते सगळं त्यांना बाजूला टाकून येणार आहे. जी कटुता निर्माण झाली होती ती सगळी बाजूला टाकून निर्माण होणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इन फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही जे करणार आहेत त्याच्यामध्ये तुमचा वाटेकरी कोणी ठेवू नका. जर समजा उद्या तुमची युती झाली आणि तुम्ही परत म्हणजे दोघांबद्दलही मी बोलतो आहे की एकाने काँग्रेसचं पकडलं आणि एकाने भाजपचं पकडलं तर मग या युतीमध्ये कटुता तशीच राहील आणि मग ही युती टिकणार नाही. त्याच्यामुळे माझं दोघांनाही असं सांगणं असेल की दोघांनी या स्वयंपूर्ण विचार करून या. सर्व कार्यकर्त्यांचं हित, तुमच्या महाराष्ट्राचं हित, मराठी माणसाचं हित कशात आहे हे बघून या आणि पुढची वाटचाल तुमची चालू ठेवा. तर लोकांचं असं मत आहे की दोघे सोबत आले तर पॉवरफुल युती होणार आणि जनतेचा भलाही देखील होणार आहे. कॅमेरा आतिश सूरज ओझा, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.